नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी एएनएम ची जाहिरात आलेली आहे आणि सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की ही जाहिरात या ठिकाणी 10वा वर्ग नाही 12 वर्ग पास आणि एएनएम डिप्लोमा, तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. एम्स मध्ये ही जाहिरात आहे, तर आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. याचा अभ्यासक्रम जो आहे आपल्या परीक्षेसारखा नाही आहे. याचा अभ्यासक्रम आणि पेमेंट सुद्धा जास्त आहे. त्यामुळे आपल्या इथल्या एएनएम ला जेवढं पेमेंट मिळतं त्यापेक्षा जास्त पेमेंट मिळतंय. तर याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये आणि जो व्हायरस येत आहे त्यामुळे जाहिरात हे निघणार आहेत असं या ठिकाणी थोडंफार अपडेट मिळालेलं आहे. कन्फर्म अजून मिळालं नाही, त्यामुळे आपण त्याची तयारी करायची आहे. कारण की वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा एएनएमच्या जागा या ठिकाणी आहेत. तर आपण या ठिकाणी एएनएम साठी आणि एक केअरटेकर म्हणून असे दोन पद आहेत. तर केअरटेकर आणि एएनएम म्हणून या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यासाठी जी पात्रता आहे रुरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर मध्ये या ठिकाणी नजफगडला या ठिकाणी जाहिरात आहे, जिथं तुम्ही 12 वर्ग पास आणि एएनएम चा कोर्स या ठिकाणी तुमचा पास तुम्ही असलं तरी सुद्धा चालता. जर तुम्ही एमपीडब्ल्यू चा कोर्स जरी तुमचा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकता. एएनएम चे जे आहे तुमचं एक्झिलरी कोर्स अंडर 12वी स्टँडर्ड व्होकेशनल जरी तुमचं झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही या पदासाठी पात्र आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही एएनएम ची जाहिरात आहे. या जाहिरातचं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहे. याच्यासाठी तुमचा जो सिलेबस बिलेबस सर्व आपण पाहणार आहे. तर या फॉर्मची डेट जी आहे 7 तारखेपासून सुरू झालेली आहे. 31 जानेवारी पर्यंत तुम्ही हा फॉर्म एएनएम चा भरू शकता. जागा किती आहे ते सर्व आपण पाहणार आहे, टेन्शन घेऊ नका. तसंच तुमचा फॉर्म करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे तुम्हाला 12/2 ला त्या ठिकाणी कळणार आहे. म्हणजे 11/2 ला तुम्हाला कळणार आहे. 11/2 ला झालं की तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन असतील तर ते करेक्शनची मुदत 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे कदाचित तुमचं काही डॉक्युमेंट नसेल किंवा काही फोटो खराब असेल, जे काही XYZ असेल ते दुरुस्त करू शकता. तर या ठिकाणी तुमचं जे परीक्षा आहे ते साधारणतः 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान एक अपेक्षित या ठिकाणी सांगितलेली आहे. किती? 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान. म्हणजे बघा जास्त वेळ या ठिकाणी नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे परीक्षेसाठी जी फी आहे ती 3000 रुपये आहे आणि 2400 रुपये या ठिकाणी फी आहे. जनरल ओबीसी साठी 3000, SC ST साठी 2400 आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी फ्री आहे. तर या ठिकाणी हे जे जागा नुसतं एक ना एक पूर्ण पद आहे, असा पूर्ण एक ग्रुप आहे. त्या ग्रुपसाठी ही जाहिरात आहे. त्यामुळे ते तुम्हाला मी दाखवतो फीजचा नंतर. बघा या ठिकाणी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. 90 मिनिटाचा कालावधी आहे. 100 प्रश्न आहेत. 90 मिनिटाचा कालावधी, 100 प्रश्न आहेत आणि 400 गुण आहेत. किती आहेत? 400 गुण आहेत. तर या ठिकाणी 400 गुण आहेत. 100 प्रश्न, एका प्रश्नाला 4 प्रश्न. एक जर प्रश्न चुकला तर तुमचं 1 मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहे. एका प्रश्नाला 4 मार्क आहेत आणि एक प्रश्न चुकला तर 1 मार्क तुमचं कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, 90 मिनिटामध्ये तुमचं 5 स्लॉट मध्ये पेपर येणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी 18 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न, 20 प्रश्न आणि 20 प्रश्न येणार आहेत. किती? तर 18 मिनिटात तुम्हाला हे सोडवायचे आहेत. तुम्ही सोडवा किंवा नका सोडवू, डायरेक्ट तुम्हाला पुढचा तुमचं सेक्शन ऑन होईल. सोडवा का नका सोडू, पुढचा सेक्शन, पुढचा सेक्शन, पुढचा सेक्शन, म्हणजे प्रत्येक सेक्शनला 18, 18 पंचे 90, म्हणजे 18 मिनिटात तुम्हाला तो पेपर सोडवायचाच आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ असं कुठलेही शिक्षण या ठिकाणी नाही. तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे आहे. तुमचा जो पेपर आहे तो मराठी आणि हिंदी, इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये होणार आहे. किती मध्ये? इंग्लिश आणि हिंदी 2 भाषेत होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पास होण्यासाठी दिव्यांगासाठी 30 मार्क पाहिजेत, SC ST ला 30% मार्क पाहिजेत. जर हे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले तर डायरेक्ट तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्ही येऊ शकता. आणि इतर कॅन्डिडेट साठी, ओपन आणि EWS कॅन्डिडेट साठी या ठिकाणी 40% आहेत. ओबीसी कॅन्डिडेट साठी 35% आहेत. SC ST आणि दिव्यांगासाठी 30% मार्काची या ठिकाणी लेवल ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येऊ शकेल. जसं की आपल्या परीक्षेमध्ये किती होतं? 45% होते. तर अशा प्रकारे तुम्हाला 100 पैकी 30 जर मार्क मिळाले तर तुम्ही त्या लिस्टमध्ये येऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं निगेटिव्ह मार्क या ठिकाणी असणार आहे. एक प्रश्न तुमचा जाणार आहे. तर या ठिकाणी आता जागा किती आहेत प्रश्न हा आहे मेन. तर या ठिकाणी मेन पेक्षाही महत्वाचा प्रश्न आहे की आपली जी ऑफर आहे त्या ऑफरचा आपण लाभ घ्यायचा आहे. कारण की बघा, जो फी आहे तुमची हे टोटल या ठिकाणी एवढ्या पदासाठी एकच फी आहे.
तुम्ही जे आहे मल्टीपर्पज वर्कर साठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी हे जे आहेत ANM फिमेल, तर या ठिकाणी एकच जागा आहे ANM फिमेलची. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर मेल, नर्सिंग ऑफिसर फिमेल, तर या ठिकाणी ESI GNM ची सुद्धा जाहिराती आहेत. या GNM च्या सुद्धा जाहिराती आहेत. ह्या सगळ्या GNM च्या जागा आहेत. नर्सिंग ऑफिसर फिमेल, नर्सिंग ऑफिसर फिमेल, नर्सिंग ऑफिसर फिमेल, नंतर या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर मेल. तर ह्या सगळ्या GNM साठी सुद्धा जागा आलेल्या आहेत, जाहिराती आलेल्या आहेत. यांचं सुद्धा सेम आहे. तुमचा पेपर पॅटर्न जर म्हणसाल तर 70-75 प्रश्न हे तुमचे टेक्निकलचे येणार आहेत आणि 25 प्रश्न हे तुमचे GK, कॉम्प्युटर आणि मॅथ. यात इंग्रजी अजिबात नाही. काय काय आहे? GK, कॉम्प्युटर आणि मॅथ, इंग्रजी अजिबात नाही. तर या 3 विषयासाठी 25 आणि 75 टेक्निकल. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय येणार आहेत? प्रश्न येणार आहेत. तर या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत. तर टोटल 18 ठिकाणी GNMच्या जागा, या ठिकाणी एकूण 24 ठिकाणी नर्सिंग ऑफिसरच्या जागा आहेत. किती? 24 ठिकाणी नर्सिंग ऑफिसरच्या आणि एका ठिकाणी ANMच्या जागा आहेत. तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. तसंच आपण तीळ संक्रांत निमित्त जी ऑफर दिलेली आहे 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच, ही ऑफर आहे. सगळ्यांनी जॉईन करून घ्या. अन्यथा 3000 रुपयामध्ये ऑफर जर संपली तर तुम्हाला फक्त 6 महिने बॅच मिळणार आहे. किती? 6 महिने बॅच या ठिकाणी मिळणार आहे. आतापर्यंत हजारो आरोग्य सेविका GNM एम्स मध्ये आपल्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही ही एम्सची जाहिरात आहे त्याची फॉर्म भरू शकता. तर येथे मी थांबतो. अंगणवाडी सुपरवायझर साठी सुद्धा जाहिरात येणार आहे, तिथे सुद्धा तुम्ही तयारी करू शकता.